नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख. आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. तर मुलांची एक रिक्वायरमेंट होती की सर सगळेच मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, लोहमार्ग मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे या जिल्ह्यांचीच आम्हाला फक्त माहिती भेटली. जे अलुप्त जिल्हे आहेत, ज्या ठिकाणी जागा कमी आहेत, त्या जिल्ह्यांमधलं तुम्ही एखादा फॉर्म किती आलेत, जागा किती आहेत, त्याचा पॅटर्न कसा असतो, पेपर कसं होईल, ग्राउंड कसं होईल, याबद्दलची आम्हाला माहिती थोडी सांगा. तर त्यांनी मला 4-5 जिल्हे सांगितले होते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण. ह्या ठिकाणी सर जागा कमी आहेत आणि फॉर्म किती आले आहेत त्याबद्दलची माहिती सांगा म्हणून बरेच रिक्रुटमेंट होती. तर मी त्यातला एक जिल्हा काढलेला आहे, तो म्हणजे पालघर. पालघर जिल्ह्याला फॉर्म किती येतील, जागा किती आहेत, कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहे, त्याचा पेपरचा पॅटर्न कसा असतो, ग्राउंड कसं असतो, याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून भेटणार आहे. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, पालघर ही जिल्हा आपल्या एकदम महाराष्ट्राच्या एकदम कोपऱ्यावरचा, म्हटलं तर सुरत त्या साईडला, गुजरातच्या साईडला एकदम कोपऱ्याला जिल्हा आहे आणि नवीन जिल्हा झालेला आहे, तुम्हाला तर माहिती आहे 2014 पासून. परंतु या ठिकाणी फॉर्म किती आलेत, जागा किती आहेत, हे मुलांना अजून कन्फर्मेशन नाही. तर मी थोडी माहिती घेतलेली आहे. तर तिथं मित्रांनो, सर्व टोटल जागा ज्या आहेत पालघर जिल्ह्यात, पालघर पोलीसकरिता, तर 158 जागा आहे. आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे एस टीला, SBCला अशा काहीतरी जागा नाहीत, कारण तिथं ST समाज भरपूर आहे, आदिवासी, ते ST समाज भरपूर, परंतु तिथंच त्या जागा नाहीत एस टीला. तर SCला आहे, EWSला आहे, OBCला आहे, SCBCला आहे. अशा काहीतरी टोटल एवढ्याच जागा, 158 टोटल जागा आहेत. त्यामुळं मुलांचा कल त्या साईडला नाही. तर तिथं मेरिट किती लागू शकते, ग्राउंड कसं आहे, ते तुम्हाला मी या व्हिडिओत प्रॉपर सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड. आता ते मुंबईपेक्षा पण खतरनाक वातावरण तिथलं आहे. तर तुम्ही म्हणता सर तुम्ही असं कसं मानता, कारण मी 2017मध्ये त्या ठिकाणी पोलीस भरतीचं ग्राउंड दिलेलं होतं. तर मला माहीत आहे की त्या ठिकाणी वातावरण कसं आहे, ग्राउंड कसं आहे. एकदम लहान गाव आहे, मस्त एरिया खूप मोठा आहे, पालघर जिल्हा खूप मोठा आहे, परंतु एरिया खूप बारका आहे, गाव खूप लहान आहे, वस्त्या अशा असल्यागत ते मुंबईकडलं पालघर जिल्हा आहे. तर तिथं ग्राउंड आहे मित्रांनो एकदम बाहेरल्या साईडला. तुम्ही जी रेल्वे स्टेशन वगैरे च्या पलीकडे फकाट आहे, त्या पलीकडे पालघर जिल्हाचं मुख्यालय आहे. त्या ठिकाणीच सगळं 1600 मीटर, 100 मीटर गोळाफेक ते एकाच ठिकाणी होतं. परंतु माझ्या वेळेस मी ज्यावेळेस दिलं त्यावेळेस रस्त्यावरती 1600 मीटर पडलो होतो. परंतु आता तसं नाही, आता 400 मीटरचा ट्रॅक वगैरे केलेला आहे तिथं. तर 1600 मीटरला 400 मीटरचे 4 राऊंड आहेत, 100 मीटर तिथंच होतं आहे, गोळाफेक पण तिथंच होतं आहे. परंतु तिथं मुलांना मार्क पडत नाही. रिझन काय आहे याचा मित्रांनो, रिझन असा आहे कारण ते वातावरण खूप वेगळं आहे. वातावरण म्हणजे मुंबईचं कसं दमट वातावरण, त्यापेक्षा पण थोडं वेगळं वातावरण आहे. थंडी वगैरे खूप असते, सकाळचे वातावरण 9-10 वाजेपर्यंत अफाट थंडी पडते आणि नंतर तुम्ही ऊन पण त्याच प्रमाणात, जास्त प्रमाणात ऊन पडतं. म्हणून तुम्ही ज्याचं ग्राउंड सकाळी येतं त्याची बॉडी वॉर्मअप कितीही केलं तर गरम होत नाही. आणि दुपारच्या वेळेस विकनेस एवढा येतो की ऊन एवढं बेकार चटकतं आहे तिथं की त्यामुळं आपल्याला दम वगैरे जादा लागतो आहे. त्यामुळं त्या ठिकाणी खूप जबरदस्त असं ग्राउंडला त्रास होतो. त्यामुळे तिथं मार्क 2-2, 4-4 मार्क कमी येतात. तरी देखील मागील वर्षी SCचं वगैरे मेरिट कमी लागलेलं होतं बाकीच्या कॅटेगरीचं, परंतु या वर्षी आता मुलांचा कल कसा आहे त्यावर ते मेरिट लागणार आहे. परंतु ज्या मुलाचं ग्राउंड कमी पडतं किंवा सकाळची बॉडी गरम होऊ शकत नाही किंवा उन्हात दम लागतो, अशा मुलांना तिथं मार्क 2-4 मार्क कमीच येतील असं मला वाटतं आहे. आता राहिला प्रश्न तिथल्या लेखीचा पेपर कसा होतो. याच्या अगोदर तर तुम्ही पाहिलं असेल की फॉर्म 2017, 18, 19पर्यंतचा पेपर जो होता तो कडक होता. पॅटर्न त्या ठिकाणी अजिबात नाही. 25-25च्या असे पॅटर्न व्हायचे, तर आत्तापर्यंत पेपर कधी पडलेला नाही. परंतु मागील 2-4 वर्षी चांगला पेपर टफ होता, परंतु आता 1-2 वर्ष एकदम बऱ्यापैकी पेपर आलेला आहे तिथं. त्या ठिकाणी असं काही लय डीप पण येत नाही, लय सॉफ्ट पण पेपर येत नाही, मिडियम लेवलचा येतो आहे. परंतु कन्फर्मेशन आहे पेपरचं किंवा सोपा येईल किंवा अवघड येईल. त्यामुळं ज्या मुलांची लेखी 85+ आहे, 80+ आहे, त्या मुलांनी तिथं फॉर्म भरा. ग्राउंड ज्याचं 40+ आहे त्या मुलांनी फॉर्म भरा, कारण जागा खूप कमी आहेत. त्या जागेचं आणि टोटल मेरिट आपलं बसलं पाहिजे. म्हणजेच
185 आणि इकडं 45-42 असेल तर आपण 125-20 प्लस जाऊन टोटल मार्काला आपलं काम होऊ शकतं. अशा अनुषंगानं त्या ठिकाणी फॉर्म भरा. आणि दुसरा मेन मुद्दा म्हणजे मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला वातावरण खूप हार्ड आहे, नोकरी काय सॉफ्ट आहे, तिथं नोकरीचं काय टेन्शन नाही, अजिबात एकदम आरामात नोकरी आहे. फक्त तिथं तुमचं ग्राउंड चांगलं पडायला पाहिजे, पेपरचा पॅटर्न तुमच्या लक्षात आला पाहिजे, त्यानंतर तुम्ही त्याचं फॉर्म भरा. आणि तर तुम्ही म्हणता सर असं कसं, तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपरला किंवा ग्राउंडला किंवा जिल्हा निवडताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे, तुमची लेखी काय कशी आहे, तुमचं ग्राउंड कसं आहे, मागील वर्षाचे पेपर सोडवल्यानंतर तुम्हाला मार्क किती पडतात, याच्यावरच सर्व पेपरचा आणि ग्राउंडचा खेळ आहे. त्यामुळे तुम्ही पालघरला जर फॉर्म भरणार असाल तर या सर्व बाबींचा विचार करा आणि त्यानंतरच फॉर्म भरा. आणि त्या ठिकाणी मित्रांनो जागा मस्त 158 जागा आहेत, परंतु तिथं फॉर्म अजून काही जास्त आलेले नाहीत. साधारणतः काहीतरी 6 का 4.5-5 हजारापर्यंतच फॉर्म आलेत. आत्ता वाढले असतील, 7-7.5पर्यंत गेले असतील असं वाटतं आहे मला. लयत एक 10 ते 12 हजार फॉर्म शेवट येतील तिथे, जास्त काय अंदाजा नाही, परंतु तेवढे तर फॉर्म येतील असं माझं अंदाज गृहीत आहे. त्यामुळे तुम्ही थोडा अभ्यास करा, अजून 5-7 दिवस आहेत आणि त्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म भरा. कारण बरेच मुलं अजून थांबलेत, 70% मुलं फॉर्म भरले, अजून 30% मुलं बाकी आहेत, त्यांनी या 4 ते 5 दिवसामध्ये फॉर्म भरतील. त्यामुळे थोडा विचार करूनच फॉर्म भरा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करा. जय हिंद.